नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर नात्यांची गुंफण अधिक घट्ट होत चालली आहे. काही नात्यांचे सत्य समोर येतच आहेत, तर काही अजूनही सावलीत आहेत. तर तुझ्यासोबतीने या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण काय घडलं ते जाणून घेणार आहोत. तर मल्हारच्या घरी ज्या माई आहेत त्या मल्हारला समजावत असतात की मल्हार, असं बोलून कसं चालेल बाळा? हे एक पर्व होतं तुझ्या आयुष्यातलं. सोडून दे आता बाळा. प्लीज नव्याने आयुष्याला चालू कर. आणि गुरुजींना म्हणतात, याला काही म्हणायचं आहे ते म्हणू द्यात गुरुजी. तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. तोच मल्हार तिथे रागात म्हणतो की गुरुजी, मी सर्वांना स्पष्टपणे सांगितलं आहे. आता या पलीकडे मला काहीही बोलायचं नाही आहे. तोच माई ज्या आहेत त्या मल्हारला म्हणत असतात की बाळा ऐक माझं, मल्हार ऐक माझं प्लीज. योग्य जोडीदार मिळायला शिवाय आयुष्याला पूर्णत्व मिळत नाही हे माहिती आहे मला. पण आज गुरुजी आहेत ना, तुम्ही काहीही प्रयत्न करा गुरुजी. काहीतरी करूया ना आपण. मल्हारसाठी चांगली मुलगी बघा ना. तोच मल्हार जो आहे तो रागाने तायडीकडे बघत असतो. तोच तायडी जी आहे ती त्याला इशाऱ्याने खुणवत असते की मी आहे ना, तू शांत हो, तू चिडू नकोस. तोच माई ज्या आहेत त्या मल्हारला म्हणत असतात, ऐक ना माझं, थोडंसं ऐक काय म्हणते मी ते. ते संजनाचा विषय आता सोडून दे. तोच मल्हार आहे तो खूपच चिडतो, कारण की त्याला संजनाचं नाव ऐकायचंच नसतं. आणि तो एकदम चिडून म्हणतो, असं काहीही नाही आहे, प्लीज हा विषय नको आहे. मी लग्न नाही करू शकत, हे शेवटचं सांगतो. मल्हार जो आहे गुरुजींच्या पाया पडतो आणि तिथून निघून जातो. तर मल्हार खूप रागात असतो, त्यामुळे कोणाचं काही न ऐकता तिथून निघून जातो. तेवढ्यात तायडी जी आहे ती मल्हारला हाक मारत असते, तर मल्हार काही तिथे थांबत नाही. तर काकू ज्या आहेत त्या रडत रडत खाली बसतात. तोच तायडी जी आहे ती काकू काकू असं म्हणत तिच्याजवळ येऊन बसते आणि काकूला म्हणत असते बरं काय प्रेक्षक, की अगं काकू, तू रडू नकोस, मी आहे ना, तू नको रडूस, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. तोच माई ज्या आई म्हणतात, बघितलंस ना, की लग्नाचा विषय असा काढला की चिडतो, रागवतो असा. मी म्हणाले होते ना गं तुला, बघ बघ तेच झालं की नाही. आणि तायडी म्हणते, हो मी बोलते त्याच्याशी, पण तू प्लीज रडू नकोस आत्ता. आणि गुरुजींकडे येते आणि गुरुजींपुढे हात जोडून माफी मागत असते. तर गुरुजी म्हणतात, अहो तसं काहीच नाही आहे, काळजी नसावी. काकू, गोळी घेतलीस बीपीची असं काकूला विचारते. तर काकू नाही असं म्हणते. तर तायडी म्हणते, विसरलीस ना, मी आणते पटकन. तर माई म्हणतात, नको, ऐक ना, मी माझी काळजी घेते, तू मल्हारजवळ जा ना. तर तायडी म्हणते, नक्की तू गोळी घेशील? आणि म्हणते, मी बघते. आणि तायडी तिथून निघून जाते आणि सगळेजण तिथून निघून जातात. तेव्हा गुरुजी आहेत ते माईंना म्हणतात की तो कितीही नाही म्हणत असला तरी त्याच्या पत्रिकेत लग्नाचा योग दिसतो आहे. तर माई जरा सुखावतात आणि आनंदाने हातच जोडतात. छान आहे ते बरं काय. इकडे ना मल्हारला खूप संताप होत असतो आणि रागारागात तो आपला हात जो आहे तो भिंतीवरती आपटत असतो. तर मल्हारला फ्लॅशबॅकमधील संजनाची जी व्हॉइस नोट असते ती आठवते आणि त्याला आठवते की ते बेटर चॉईस भेटला आहे, हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूपच रागात आपला हात जो आहे तो भिंतीवरती आपटत असतो. तर पाठीमागून तायडी आणि तायडीचे वडील जे आहेत ते बघत असतात आणि तायडी म्हणत असते की सो सॉरी मल्हार, तुझा घाव भरला तर नाही आहे ना, हेच बघायचं होतं मला. तर तिचे बाबा आहेत ते म्हणतात, वर्ष होऊन गेलं तरीही याची जखम ओलीच आहे बरं का. तर तायडी जी आहे ती म्हणते की संजनाचं नाव घेतल्यावर असाच हा रागवत ढुसमूस रडला पाहिजे, मगच तो लग्न, प्रेम याचा विचारही करणार नाही तो. तरच. तेवढ्यात तिचे बाबा आश्चर्याने म्हणतात, तरच म्हणजे? तर तायडी म्हणते, त्याचं लग्न होणार नाही आणि माझ्याशिवाय त्याला महत्त्वाचं दुसरं कोणीही उरणार नाही. आणि मग
पर्यायाने तुमचा, माझा, या कंपनीवरचा हिसकावलेला हक्क परत मिळणार. खांडविलकरांचं नाव जाऊन माझं नाव कंपनीवरती लागलं पाहिजे. खांडविलकर तर त्या ज्या आहेत त्या म्हणतात, अरे मल्हार, किती लागलं आहे तुला, किती त्रास करून घेतो आहेस हे. आणि डिसेक्शन ते शोधायला जातात आणि तिथून मलम घेऊन त्याच्या हाताला कधी झाला कधी कळलंच नाही रे. तुला मी विचारलं होतं वेदांत, तू कायम माझ्याबरोबर असशील ना, तर तू हो म्हणाला होतास वेदांत. खोटं बोललास तू माझ्याशी. मला एकटीला सोडून तू निघून गेलास ना. अरे वेदांत, तुझ्याबरोबर रंगवलेली सगळी स्वप्नेही निघून गेलीत. आणि इकडे मल्हारच्या हाताला तायडी जी आहे ती जखमेवरती मलम लावत असते आणि म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना रे मल्हार, की लग्नाचा विषय काढतायत, तुला त्रास होऊ नये म्हणूनच मी आधी सांगितलं होतं ना, तरी तू त्रास करून घेतलास. तू शांत राहा रे. तर मल्हार जो आहे तो चिडतो आणि म्हणतो, कसा शांत राहू मी. तायडे, लग्नाचा विषय जरी काढला ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. रेवती मावशीला काय एवढी हौस आहे माझी लग्नाची. तर तायडी जी आहे ती मल्हार म्हणत पुढे येते. तर मल्हार म्हणतो, आपल्याला माहिती आहे ना की तिच्या बाबतीत काय झालं ते. रियाचे बाबा गेलेच ना निघून, काही न सांगता काही न बोलता. लग्न करूनही कुठे सुखी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये. तर तायडी म्हणते, मल्हार, ते आपले काका आहेत. तर मल्हार म्हणतो, आय नो, पण गेलेत ना सोडून. तायडे, मला एक उदाहरण दाखव की कोण सुखी राहिलं आहे लग्न करून. आहे का तुझ्याकडे एक तरी उदाहरण. आणि सगळ्यात मला जास्त राग कोणत्या गोष्टीचा येतो माहिती आहे का. मावशीला वाटतं की मी त्या मुलीमुळे लग्न करत नाही आहे म्हणून. पण तिला हे का कळत नाही आहे, जे काही झालं ते योग्यच झालं. योग्य वेळी माझे डोळे उघडले, योग्य वेळी त्या कसाट्यातून बाहेर पडलो मी, त्यातून वाचलो मी कायमचा. पण नाही, मावशी मला एकट्याने राहूनच देणार नाही. तोच तायडी म्हणते, अरे असं काही नाही आहे, असा विचार नको करू. तू इकडे खाली बस, इथे बस. तायडी म्हणते, मी बोलते रेवती काकूंशी. इकडे नुपूर जी रडत असते ती म्हणत असते, तू मला म्हणत असायचास ना, मी सगळं सांभाळू शकते. वेदांत, मी ठरवलंय, माझ्या डोळ्यातलं पाणी कोणालाही नाही दाखवायचं. मी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणार. क्लाउड किचन चालवता लोकांची पोटं भरणार आहे. आणि वेदांत, काहीही झालं ना तरी मी यात खंड पडून देणार नाही आहे. आय प्रॉमिस यू वेदांत. इकडे मल्हार तायडीला म्हणत असतो, तायडे, तूही अजून लग्न कधी केलेलं नाही आहेस ना. असं तुला कधी दुःख होतं का की तुझं लग्न नाही झालं म्हणून. तुला खरंच असं वाटतं का की त्यामुळे तू हॅपी नाही आहेस म्हणून. सांग ना मला. मल्हार म्हणत असतो, रेवती मावशीपेक्षा तू जास्तच आनंदात आहेस ना. अरे पण असंच असतं, एकदा लग्न झालं ना, एकदा लग्न होण्याचं वय निघून गेलं ना की लग्नासाठी मागे लागतात. काकू गेल्यानंतर माझ्याही असेच लग्नाच्या पाठीमागं लागले होते. एका वर्षाच्या आत लग्न कर, नाहीतर 3 वर्ष लग्न करता येणार नाही असं म्हणून माझ्या पाठीमागं लागले होते लग्नाचं. पण ठीक आहे, मी लग्न नाही करणार तर नाही करणार. अरे पण मी लग्न करून गेल्यानंतर इथे तुझं काय असं, तुझ्याकडं कोण लक्ष देणार याची काळजी मला होती जास्त. कोणी बघितलं असतं तुझ्याकडे. तुझी अवस्था काय होती तेव्हा तुला माहिती तरी आहे का. काकू गेल्यानंतर तू एकटाच बसायचास कुठेतरी तासनतास, नजर तुझी शून्यात. आणि अशा अवस्थेत सोडून मी माझ्या भावाचं आयुष्य असं सोडून मी कुठेतरी लग्न करून निघून जाऊ. छे, जोपर्यंत माझा भाऊ या दुःखातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तरी मी कुठेही जाणार नाही. म्हणून तुझी खूप काळजी लागून राहिली होती रे मला. तुला सांगू,
मला संजना भेटली पाहिजे एकदा, मी खून करेन तिचा. तर मल्हार आहे तो म्हणतो, तायडे प्लीज. तर तायडी जी आहे ती म्हणते, काय तायडे प्लीज, तुला किती त्रास होतोय दिसतंय ना मला आत्ता. मी बघितला आहे तो त्रास माझ्या डोळ्यांनी, तुला किती त्रास झाला आहे तो. खूप स्वप्न बघितली होती रे मी सुद्धा. चांगली मुलगी मिळाली आहे तुला, चांगला थाटात संसार कराल तुम्ही म्हणून. मस्त राहशील, छान आनंदात राहशील, असं खूप स्वप्न बघितलं होतं रे तुझ्या लग्नाचं. तुला एक चांगला पार्टनर भेटेल, आयुष्यभर तू तिच्या संगच हसशील बोलशील. पण सगळी स्वप्न अपूर्ण राहिली माझी. दगा दिला रे त्या संजनाने. नालायक निघाली ती संजना. आणि त्यात तू असं काहीतरी करून बसतोस आणि ती लागलेलं असते, ती जखम दाखवत असते. नाही वाटणार का काळजी मला? कसं सोडून जाऊ मी तुला असं? असं केल्यानंतर अशी मी सोडून जाईन का तुला? मग मी परत जर केलंस ना तर मी मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. तोच मल्हार हसतो. तर तायडी जी आहे ती म्हणते, हसू नकोस, नाही बोलणार हं आयुष्यभर असलं काय परत केलं तर. दुखत नाही येणार रे आता. आणि बघू म्हणते आणि हात हातात घेते. जा आता झोप आता लवकर, उद्या क्लायंटसोबत मीटिंग आहे ना तुझी, असं तायडी म्हणते. तर मल्हार हो म्हणतो आणि मल्हार तिथून निघून जातो. तोच तायडी अशी त्याच्याकडे पाठीमागून रागत अशी बघत असते. आणि पहाटेची सकाळ दाखवली आहे बरं काय. दुसरा दिवस. इकडे नुपूर जी आहे ती जेवण बनवत असते आणि तोच पाठीमागून तिची न झालेली सासू जी आहे ती येते आणि टिफिनचा डबा दाखवत असते. त्याचबरोबर एक पिशवी असते बरं का. तर ज्या आई आहेत त्या म्हणतात की कसं झालं आहे सांग बघू. तर नुपूर हसते आणि म्हणते की खूप छान झालं आहे, तुमच्या साडीचं आहे ना. तर त्या ज्या आई आहेत त्या म्हणतात, अगं साडी मध्ये मध्ये विरली होती, तर बघू याचं काय होतंय का, जमलंय का. तर नुपूर म्हणते, हो मस्त जमलंय, खूप छान झाली आहे पिशवी. मला तर असं वाटतं आहे या पिशवीमुळे मला 10 डबे जास्तच मिळतील. त्या आई आहेत ते म्हणतात, चल काहीही. तर नुपूर म्हणते हसत हसत म्हणते, अहो खरंच मला असंच वाटतं आहे. ह्या ज्या अशा स्टेरी असतात ना त्याच्यामुळेच प्रेझेंटेशन छान होतं. तुम्ही अगदी योग्य पार्टनर आहात माझ्यासाठी आई. आता अजिबातच कसलंच टेन्शन घेऊ नका. थँक्यू सो मच. आणि ना ती जी आहे ती तिच्या आईला गळाभेट करते बरं काय. तर इकडे जी आहे ती मीरा म्हणजे नुपूरची वहिनी ती आहे ती वाट कोणाची तरी बघत असते आणि फोनमध्ये बघत म्हणत असते, कुठे गेला हा तावरे. आणि तावरेची एंट्री दाखवली आहे बरं काय. आता हा कोण आहे ते आता आपण पुढे आपण जाणूनच घेऊयात. तर तावरी जे आहे ते एकदम स्वॅगमध्ये गाडीवरून उतरताना वगैरे मस्तपैकी दाखवलं आहे बरं काय. आणि मीराच्या मागे येऊन म्हणतो, हॅलो सिस्टर इन लॉ. मस्त दाखवलं आहे बरं काय. ती कॉमेडी जर असं थोडंसं वाटतंय असं ते कॅरेक्टर आहे, पण छान वाटलं बरं काय की ते म्हणते की नमस्कार मदर इन लॉ. सावरे वकील तुम्ही. सावरे नाही हो, चिरंतन गड चावले असं मग तो म्हणतो असतो. अहो घाई कशाला करताय, थांबा. तर त्या वहिनी आहेत त्या म्हणतात, अहो चला पटकन. तर चावरे म्हणतो, अहो थांबा हो, मी माझ्या बायकोला भेटायला आलोय ना. तर गुलाबाचं फूल वगैरे दाखवून म्हणतो, असं इम्प्रेस नको का करायला. तर वहिनी आहेत त्या म्हणतात, अहो इथे दुसऱ्याला असं इम्प्रेस करता करता ती दुसऱ्याला पटली वगैरे म्हणजे दुसऱ्या कुणाची बायको नको व्हायला. तर चावरे हसतात. तर मग चावरे म्हणतात, म्हणजे. तर म्हणते, अहो अहो म्हणजे तुम्हाला तर तिला बायको बनवायची असेल तर तिच्यावरती प्रेशर टाकायला पाहिजे ना. तर चावरे म्हणतात, हो हो, त्या नुपूरला तुमची बायको बनवाच, पण त्या म्हातारीला पण तुमची आई बनवा. तर चावरेला काही कळत नसतं बरं का आणि तो बघत असतो. तर मीरा आहे ती म्हणते, अहो चला पटकन, चला चला. तर इकडे जी नुपूर आहे ती आईला म्हणत असते, हे छान केलं बरं का, असलेल्या साड्या पेक्षा हे छान केलं आहे, चांगला उपयोग केला आहे तुम्ही. तर ज्या आई आहेत त्या पिशवी घेतात आणि बघू गं इकडे म्हणतात आणि म्हणतात, अगं बघ ना किती मी व्यवस्थित केलं होतं तरी पण
काठचा पदर उलटा झाला आहे म्हणून. तर आई जी आहे तर थांब, मी आत्ता उसवते आणि दुसरा तयार करते. तर नुपूर जी आहे ती म्हणते, थांबा हो आई थांबा, काही गरज नाही आहे याची. अगं पण ते कसं दिसतं आहे ते. तर नुपूर म्हणते, कसं दिसते काय, अगं ते नॅचरल दिसतं आहे ते. तर आई जी आहे ती म्हणते, नॅचरल दिसतंय. तर नुपूर म्हणते, हो अहो नॅचरल दिसतंय खरंच. निसर्गाच्या रेषा बघा ना, एकही लाईन तुम्हाला पट्टीने आखल्यासारखी दिसत नाही. तसंच असायला हवं, थोडं वेडं वाकडं. सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असल्या ना, तर आयुष्य किती बोरिंग होईल नाही का. तर ज्या आई आहेत त्या म्हणतात, हो पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपण मोजून मापूनच करायचा प्रयत्न करतो ना. हो ना. तर नुपूर जी आहे ती म्हणते की मी एक तुम्हाला उदाहरण देते. बाहेर जी आपण झाडे बघतो ती पण वेडीवाकडी असतात ना, पण दिसायला किती सुंदर असतात आणि त्यांना फळंही किती गोड येतात, हो की नाही. तर नुपूर म्हणते, मला नाही असं वाटतं आयुष्यात सगळ्या गोष्टी परफेक्ट असायला हव्यात हव्यात असं काहीही नसतं आणि तसं नसावं. उलट आयुष्यात तोच इकडे चावरे जे आहेत ते एंट्री घेतात आणि इकडे नुपूर म्हणत असते, आयुष्यात थोड्या कमी गोष्टी जरी असल्या तरी चालतील, पण आयुष्य जे आहे ते सरप्राईजनी भरलेलं असायला हवं, म्हणजे ते आनंदी होतं. तोच चावरे ह्या बोलणं जे आहे नुपूरचं आणि आईचं ते ऐकत असतात आणि नुपूर म्हणतात, हाय हाय क्या मार ही डालोगे. मस्त होतं ते बरं काय त्यांचं. क्या बात कही है आपने नुपूर जी, क्या बात कही है. तोच नुपूर आणि नुपूरची आई म्हणजे त्या न झालेली सासू आहे त्या ज्या आहेत त्या आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. तोच चावरे जे आहेत ते आत येतात. तर चावरे जे आहेत ते म्हणतात, माझं हृदय कठोर आहे म्हणून, नाहीतर माझं असं ते हृदय आहे ते फटाक दिशी फुटलंच असतं. आणि मोठमोठ्याने हसायला लागतात आणि त्या आईच्या पाया पडायला लागतात. चावडे जे आहेत ते म्हणतात, तुमचा आशीर्वाद मला रोज मिळावा, असाच आशीर्वाद अशा मी देवाजवळ रोज प्रार्थना करतो. आणि सीताफळ जे आहेत ते आईनं देत असतो. तर म्हणतो, अहो कोर्टाबाहेर सीताफळ होती, मला तुमचीच आठवण आली म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तर ज्या सावंत वहिनी आहेत म्हणजेच नुपूरची जी वहिनी आहे ती रागाने बघत असते आणि म्हणते, ती पिशवी द्या इकडे. आणि ती सीताफळाची पिशवी आहे ती चावरेकडून घेते. तर चावरेला 2 मिनटं कळतच नाही की काय होतंय म्हणून. तर नुपूर म्हणते, आज तुम्ही इथे. तर चावरे म्हणतात, हो. तर नुपूर म्हणते, मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी 1 तारखेला देईन पैसे म्हणून. तर चावरे म्हणतात, अहो पण मी पैशांसाठी आलोच नाही आहे, मी प्रसाद घ्यायला आलोय. अहो काल आपल्याकडे पालखी होती ना, प्रसाद बनवलात ना तुम्ही, तो प्रसाद खायला आलो आहे. तुमच्या हाताने तो प्रसाद घ्यायला आलो आहे. कसं आहे ना, काल माझी हिअरिंग होती ना कोर्टात, त्यामुळे प्रसाद घ्यायला जमलंच नाही. पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी प्रसाद राखून ठेवला आहे म्हणून. तर मीरा जी आहे ती म्हणते, हो ठेवला आहे प्रसाद, आणि रागात बघत असते. तोच चावऱ्यांना कुणाचा तरी फोन येतो. तर फोनवरती तो बोलत असतो की ज्यांना पैसे देत नाहीत त्यांचा फैसला जज साहेबच करत असतात. हे घर तुमच्याच नावावरती आहे ना. आणि नुपूर आणि त्या आईकडे बघत असतात. तर ह्या दोघीजणी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात. नेमके ते फोनवरती बोलत आहेत की आपल्याशी बोलत आहेत ते त्यांना कळत नसतं. तर चावरे म्हणतो, तुम्हाला तुमचं घर विकायला लावतील की काय जज साहेबच ठरवतील, आणि मला माझे पैसेसुद्धा द्यायला लावतील. काय आहे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, असं म्हणतात शहाण्यांनी कोर्टाची पायरीसुद्धा चढू नये म्हणून. मी सुद्धा पायरी चढत नाही बरं काय कोर्टाची. वकील असूनसुद्धा मी कोर्टाची पायरी चढत नाही. वकील असूनही बाहेरच्या बाहेर केसेस सॉल्व करत असतो. तर चावरे जो आहे म्हणतो की नुपूरजी शिरा देताय ना. तर
नुपूर म्हणते आणते. आणि नुपूर जी आहे ती शिरा घेऊन त्याच्याकडे येते आणि ती वाटी जी आहे ती चावरेंना देते. आणि प्रसाद खाऊन म्हणतो, अरे वाव, काय छान प्रसाद बनवला आहे. वा नुपूरजी वा, काय गोड बनवला आहे हो शिरा. तुम्ही तुमच्या हाताने बनवलायत ना शिरा, म्हणूनच एवढा गोड झाला आहे शिरा. आणि हसत सतत खात असतो. आणि प्रसाद खाऊन म्हणतो, चला तर निघू का. तर ज्या मीरा आहेत त्या म्हणतात की आता परत कधी येणार. तर चौरे जे म्हणतात, अरे आता हा काय प्रश्न आहे का, आता उद्या येणार. तर वहिनी आहे ते म्हणतात उद्या. तर चावरे म्हणतो हां उद्याच येतो आहे मी 7 PM ला. लक्ष्मीचा प्रसाद पण मिळायला हवा ना. आणि नुपूरला हाक मारतो नुपूरजी. आणि एकदा गुलाबाकडे बघतो आणि गुलाबाला हात लावतो आणि त्याच्याकडे बघून नुपूरकडे बघून हसत असतो आणि म्हणतो येतो हं. आणि चावरे तिथून निघून जातो. तोच मामी जी आहे ते म्हणते की बाई बाई, हा जो नुपूर तुझ्या लग्नाला जे घेतले होते पैसे पण त्याच हा मागं लागला आहे बघ. ही काय व्याधी मागं लागली आहे देवा. उद्या 7च्या आत संध्याकाळी त्यांचे पैसे दे ग बाई. त्यांचे पैसे देऊन टाक बाई. घरावर तुझ्यामुळं काही संकट आलं ना तर बघ सांगून ठेवते तुला. आणि बाई बाई म्हणत तिथून निघून जाते. तर नुपूर स्वतःलाच म्हणत असते, उद्या 7पर्यंत जर मी पैसे नाही दिले तर माझं कुटुंब नाही काहीही करून मला पैसे जमवावेच लागतील. पण कसे जमवू मी पैसे. आणि इकडे नंतर दुसऱ्या दिवशी नुपूर जी आहे ते पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. तर नुपूर इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की साहेब, जी वेदांच्या ॲक्सिडेंटची केस होती ती, ते वेदांच्या ॲक्सिडेंटचा काही केसचा तपास वगैरे लागला का. तर पोलीस इन्स्पेक्टर आहे तो तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, किती वेळा तुम्हाला सांगायचं की हिट अँड रनची केस आहे, हाती काही लागलं नाही आहे. 3 किलोमीटरवरती कोणताही CCTV कॅमेरा वगैरे नव्हता, त्यामुळे काही कळत नाही आहे. किती वेळा तुम्हाला सांगू. तुमच्यासारख्या कितीतरी केसेस आहेत त्या पेंडिंग आहेत, काहीही हाती लागणार नाही आहे. थांबवा हा शोध. तर इन्स्पेक्टर आहे तो म्हणतो, मी तुम्हाला याआधीही खूप वेळा सांगितलं आहे आणि परत एकदा सांगतो आहे की ॲक्सिडेंट झाला तिथे 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही कॅमेरा वगैरे काही नव्हतं म्हणून. तर अहो, पुरावा जर मिळाला असता तर माणूस जेलमध्ये असता ना. अहो, आम्ही पुराव्याशिवाय कोणताही शोध घेऊ शकत नाही आहे. तुम्हीही शोध घेणं थांबवा. आणि इथेच मालिकेचा शेवट केलेला आहे. तर प्रेक्षक मंडळी हो, तुम्हाला कसा वाटला आजचा हा रिव्ह्यू मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.